ती विचार करते मी पण कमवू शकले असते, पण मी फक्त घरात बसून आहे. मी कुटुंबाला आर्थिक हातभार लावत नाहीये. समाजात नातेवाईकांमध्ये जेव्हा सहज कोणी विचारतं तू काय करतेस आणि ती म्हणते काही नाही मी घरीच असते, तेव्हा त्या काही नाही मध्ये किती वेदना दडलेली असते हे फक्त तिलाच माहीत असतं. समाज आणि बऱ्याच वेळा घरातले पण तिला जाणीव करून देतात तू काय दिवसभर घरीच तर असतेस. तिला वाटतं मी मुलांना वेळ देतीये, पण मी ह्यांना एक आदर्श म्हणून काय दाखवतीये की आई फक्त घरात काम करते. तिला असं वाटत राहतं की माझं स्वतःचं अस्तित्वच नाहीये. तर आता आपण ह्या दोन्ही बाजू बघितल्या. मग इथे थांबून आता आपण जरा विचार करायचा आहे. आपण म्हणजे हाऊसवाईफ किंवा नोकरी करणारी दोघींनी सुद्धा. आपण काय करतोय? आपण आपल्या आयुष्याकडे बघताना आपल्याकडे काय नाहीये फक्त हेच मोजतोय. जी नोकरी करतीये ती वेळ नाही म्हणून रडतीये आणि जी घरी आहे ती पैसा किंवा स्वातंत्र्य नाही म्हणून रडते. पण तुम्ही ही जी स्वतःची ओढाताण करताय, हा जो अपराधीपणा मनात धरून बसलाय, तो खरंच गरजेचा आहे का? आपण थोडं वेगळ्या नजरेने ह्याच्याकडे बघूया का? आपण काय करतोय ह्यापेक्षा आपण का करतोय ह्याचा विचार करा. तुमची जागा कोणतीही असू दे, हाऊसवाईफ असू देत किंवा वर्किंग वुमन असू देत, तुमची सगळी धडपड कशासाठी आहे? तर तुम्ही जर नोकरी करत असाल तर तुम्हाला तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करायचंय. महागाईच्या ह्या काळात एका पगारावर घर चालवणं सोपं नाही. तुम्ही जे कष्ट करताय ते फक्त तुमच्यासाठी नाहीयेत. उद्या तुमच्या मुलांना चांगलं शिक्षण मिळावं, घरासाठी सुखसोयी असाव्यात किंवा म्हातारपणी मुलांवर आपली जबाबदारी नको, तर उलट त्यांना आपला आधार वाटावा म्हणून तुम्ही घराबाहेर पडलात. तुम्ही तुमच्या मुलांना एक खूप महत्त्वाची गोष्ट शिकवताय, ती म्हणजे स्वावलंबन. आई काम करते म्हणजे कष्टाने पैसे कमवणं हे चांगलं आहे हा संस्कार त्यांच्यावर होतोय. आणि तुम्ही ज्या पूर्ण वेळ गृहिणी आहात, तुम्ही आर्थिक कमाई करत नसाल, पण तुम्ही जे इमोशनल इन्व्हेस्टमेंट करताय त्याची किंमत पैशात करता येणार नाही. तुम्ही तुमच्या मुलांच्या जडणघडणीच्या साक्षीदार आहात. घर हे नुसत्या भिंतींनी बनत नाही, ते एका बाईच्या असण्याने बनतं. तुम्ही घरी आहात म्हणून तुमचा नवरा निवांत कामावर जाऊ शकतो. तुमची मुलं सुरक्षित वातावरणात वाढू शकतात. तुम्ही पैसे कमवत नसाल, पण तुम्ही पैसे वाचवताय. आजच्या काळात मुलांना आईचा सहवास मिळणं ही खूप मोठी लक्झरी झाली आहे, जी तुम्ही त्यांना देताय. म्हणजे बघा, रस्ते दोन आहेत, मार्ग वेगळे आहेत, पण मुक्काम एकच आहे, आपलं कुटुंब, आपलं घर. दोघींचाही उद्देश एकच आहे, आपली माणसं सुखात राहावीत. मग हा मनातला अपराधीपणा कशासाठी? स्वतःला इतकं त्रासदायक का वागवायचं?